Subscribe to our YouTube channel. Press the bell icon to receive the notifications. Like and share our videos. नमस्कार, मी मानसी भालेराव. आजच्या फ्रायडे फिनटॉक मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. माझ्याबरोबर आहेत मिस्टर उन्मेष देशमुख. तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की या शेअर बाजाराने उच्चांक गाठलेला आहे. सेन्सेक्स हे साधारण 71,400 तर निफ्टी हे 21,400 पर्यंत पोहोचलेलं आहे. तर जेव्हा मार्केट एवढं वरती जातं तेव्हा प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात बरेच प्रश्न निर्माण होतात गुंतवणुकीविषयी आणि किंवा प्रॉफिट बुकिंग विषयी. आणि असे निर्णय जेव्हा घ्यायचे असतात तेव्हा हातून बऱ्याच चुका सुद्धा घडण्याची शक्यता असते. तर नेमक्या कोणत्या चुका कटाक्षाने टाळाव्यात किंवा कोणती खबरदारी घ्यावी जेव्हा मार्केट एवढ्या वरच्या लेवलला असतं, याविषयी आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर उन्मेष सर, मी सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारू इच्छिते की जर मार्केट एवढ्या वरच्या लेवलला आहे तर या लेवलला सरळ सरळ प्रॉफिट बुकिंग करणे, इक्विटी मधून पैसे बाहेर काढून घेणे आणि कॅश मध्ये थांबून राहणे मार्केट खाली येईपर्यंत, असं करणे योग्य ठरेल का? ओके, खूपच थेट प्रश्न विचारलाय मानसी तू आज. हो, कारण हा प्रत्येकाच्या मनात ही शंका आहे आणि रोज तसंच घडतं आहे खरं तर. प्रत्येकाच्या मनात असतोच तो आणि खूपच थेट असल्यामुळे मी उत्तर पण थेट देतो. पण ते उत्तर थेट देण्याच्या आधी आपण थोडंसं समजून घेऊया की ही वेळ जी आहे ही जेव्हा मार्केट वर असतं किंवा मार्केट खूप खाली असतं, या दोन जे टायमिंग आहेत ते टायमिंग खूप क्रिटिकल असतात गुंतवणुकीच्या बाबतीतले आणि सगळ्यात कठीण पिरियड असतात हे दोघांसाठी सुद्धा, गुंतवणूकदारासाठी सुद्धा आणि त्यांच्या ऍडवायझरसाठी सुद्धा, सल्लागारासाठी सुद्धा, दोघांसाठी सुद्धा कठीण असतात. बरोबर. त्यातही मी असं म्हणतो की मार्केट खाली असण्यापेक्षा सॉरी बाजार खाली असण्यापेक्षा जेव्हा बाजार वर असतो तेव्हाची ही जी काही वेळ आहे ती वेळ खूपच जास्त परीक्षा बघणारी असते. कारण यावेळी जे निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय कसे घ्यायचे हा फार फार कळीचा मुद्दा ठरतो आणि यामध्ये खूप सारं आपलं सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आपल्यावरती असतो आणि त्या सायकोलॉजिकल इम्पॅक्टला मॅनेज करणं आपल्यासाठी फार गरजेचं असतं. तर आता तुझ्या उत्तराकडे मानसी मी येतो की तू मला असं विचारलंस की माझे पैसे जे आहेत ते एकतर शेअर बाजारात गुंतवलेले आहेत किंवा म्युच्युअल फंडाच्या इक्विटी फंडामध्ये गुंतवलेले आहेत. आणि तुझा प्रश्न जर मला बरोबर कळाला तर तो असा आहे की त्या इक्विटी फंडातून किंवा शेअर बाजारातून मी पूर्णपणे विकून आता पैसे माझे बाजूला काढून ठेवावेत का लिक्विड फंडामध्ये किंवा माझ्या सेव्हिंग अकाउंटमध्ये प्रॉफिट बुकिंग करून घेऊन टाकावेत का? तुझ्या या म्हणण्यामागचा जो उद्देश आहे तो मला असा कळतोय की मी प्रॉफिट बुकिंग घेऊन ठेवलं आणि उद्या जर मार्केट खाली आलं तर मला लॉस होणार नाही या अँगलने मी तो करून घ्यावा का, असं तुझं म्हणणं आहे. बरोबर आहे? बरोबर बरोबर. तर मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा विचारायचा आहे, म्हणजे मी उत्तरादाखल परत प्रश्न विचारतो की हे असं करत असताना तुम्हाला माहिती आहे का याच्या पुढे मार्केट कुठे जाणार आहे? म्हणजे बाजार वर आला मान्य आहे, पण इथून तो वर जाणार आहे की खाली जाणार आहे हे आपल्याला माहिती आहे का? तर याचं उत्तर निश्चितच नाही असं येईल. बरोबर आहे? बरोबर. करेक्ट. तर आपल्याला माहिती नसतं बाजार कुठे जाणार आहे, खाली जाणार आहे की वर जाणार आहे. त्यामुळे असं करणं हे चुकीचं ठरेल. पूर्णपणे बाजारातून बाहेर निघून जाणे हे चुकीचं ठरू शकतं. मी यासाठी ऑक्टोबर 2021चा एक संदर्भ देईल. ऑक्टोबर 2021 मध्ये कोविड नंतरची रॅली आली होती आणि ऑक्टोबर 2021 पर्यंत ती रॅली बऱ्यापैकी चांगली चालली होती. कोविडला बाजार खाली आला होता, त्यानंतर मार्केट चाललं. ऑक्टोबर 2021 मध्ये बऱ्याचशा गुंतवणूकदारांना आणि बऱ्याचशा फंड मॅनेजर्सना, बऱ्याचशा सल्लागारांना सुद्धा असं वाटलं होतं की मार्केट आता पिकआउट झालं, म्हणजे वर गेलं आणि आता आपण बाजारातून निघून जायला हवं. आणि त्यावेळी त्यांनी प्रॉफिट बुक केले आणि ते कॅशमध्ये बसले. पण मग आता त्यानंतर झालं काय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुढचे 8 महिने आणखीन मार्केट वर गेलं, आणखीन बाजार वर गेला आणि जे लोक त्या याच्यातून बाहेर निघाले होते, शेअर बाजारातून म्हणा किंवा इक्विटी म्युच्युअल फंडातून बाहेर निघाले होते आणि नॉन मार्केट फंडांमध्ये पैसे टाकून ठेवले होते, त्यांची ती रॅली मिस झाली. त्या लोकांचा तो जो प्रॉफिट होता तो प्रॉफिट मिस झाला. त्यामुळे अशा प्रकारे बाहेर निघणं हे चुकीचं आहे. त्याला जो दुसरा अँगल आहे तो दुसरा अँगल हा पण आहे की मी जेव्हा अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन बाजारामध्ये करत असतो तेव्हा त्याचा टॅक्सेशनचा पण विचार आपण करायला हवा की मी माझी जी गुंतवणूक आतापर्यंत मी केलेली आहे त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागतोय का, लॉंग टर्म कॅपिटल गेन लागतोय का, लागत असेल तर तो किती लागतोय आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या रिटर्न्स वरती किती येतोय. त्यामुळे हा विचार करणं पण गरजेचं आहे. त्यामुळे सरसकट असं सगळ्याच्या सगळं प्रॉफिट बुकिंग करून बाहेर येणं
हे मात्र अवघड असतं. आणि आता तिसऱ्या मुद्द्याकडे मी येतो मानसी. तो म्हणजे की मी बाहेर निघालो, मान्य आहे मला की तुम्हाला असं वाटलं मी बाहेर निघालो बाजारातून आणि बाजार तिथे थांबला सुद्धा. मी ज्यावेळी बाहेर निघालो त्याच वेळी बाजार थांबला. टॅक्सेशन पण मला फेव्हरेबल आहे. पण जेव्हा बाजार खाली येईल त्यावेळी तुम्ही परत बाजारामध्ये पैसे गुंतवू शकणार आहात का? तुम्हाला ती एक्झॅक्ट लोअर लेवल जी आहे ती कॅप्चर करता येणार आहे का? आमच्या बघण्यात असं आलंय ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम किंवा अनुभवाने असं बघण्यात आलंय की भल्या भल्यांना ती खालची मार्केटची जी लेवल आहे ती कॅप्चर करणं जमत नाही आणि ती आपल्याला कळतच नाही. कारण बाजार जेव्हा थोडा खाली येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की तो आणखीन खाली येईल, आपण पैसे टाकत नाही. परत जेव्हा टाकायला बघतो तेव्हा असं वाटतं की आणखीन खाली येईल आणि आपण पैसे टाकत नाही. शेवटी ती पैसे टाकण्याची वेळ निघून जाते तोपर्यंत बाजार परत वर गेलेला असतो. जसा कोविडच्या वेळी पण झालं. कोविडच्या वेळी जेव्हा मार्केट फॉल होत होता आणि आम्ही बऱ्याच लोकांना पैसे टाकायला सांगत होतो, बऱ्याचशा सुज्ञ लोकांनी पैसे टाकले जेव्हा बाजार खाली आला तेव्हा. पण बऱ्याचशा लोकांनी असं आम्हाला सांगितलं की नाही इथून बाजार आणखीन खाली येणार आहे, आता तर हे रसातळालाच जाणार आहे आणि मगच आपण पैसे टाकू. पण मग असे काही जे थोडेसे बोटावर मोजणे एवढे लोक होते त्यांची मात्र ती खालची लेवल सुटली. मी असं म्हणत नाहीये की सल्लागार म्हणून माझी सुद्धा ती लेवल प्रत्येक वेळी बरोबर येईल, ती माझी पण चुकू शकते, ती प्रत्येकाची चुकू शकते. अगदी म्हणजे जगातला जगविख्यात गुंतवणूकदार वॉरन बफे याची पण ती लेवल चुकू शकते आणि मोठे मोठे बाकीचे जे गुंतवणूकदार आहेत, फंड मॅनेजर्स आहेत, त्यांची पण लेवल चुकू शकते आणि असं झालेलं आहे. त्यामुळे ती लेवल आपल्याला कॅप्चर करता येण्यासारखी नाहीये. आणि मला वाटतं या 3 कारणांमुळे, जे आपण 3 कारणं आता बघितली की इथून बाजार कुठे जाणार आहे, वर जाणार का खाली जाणार हे आपल्याला माहिती नाहीये. दुसरा टॅक्सेशनचा अँगल आपण बघितला आणि तिसरा खालची लेवल कॅप्चर करता येणार आहे का नाही हे आपल्याला माहिती नसल्यामुळे या 3 कारणांमुळे आपण पूर्णपणे बाजारातून बाहेर निघू नये. धन्यवाद सर. सर आता आपण जो विषय घेतला तो असा होता की पैसे बाहेर काढून घेण्याविषयी आपण आता बोललो. पण माझा जो पुढचा प्रश्न आहे तो गुंतवणुकीविषयी आहे. जर मार्केट एवढ्या वरच्या लेवलला आहे तर या लेवलला गुंतवणूक करणे योग्य आहे का? हा सध्याचा एकदम म्हणजे एकदम बऱ्याचदा विचारला जाणारा प्रश्न आहे. कारण ही जी गुंतवणूक आता येत असते ती गुंतवणूक थोडीशी फोमो या माध्यमातून पण येत असते, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, की बाजार एवढा वर गेला आणि माझीच गुंतवणूक नाही झाली तर मी आता गुंतवणूक करू का? तर अगदी याचं उत्तर परफेक्ट असं काही कोणाला माहिती नसतं. कारण इथून बाजार वर जाणार का नाही जाणार हे मला पण माहिती नाहीये आणि बाजार किती वर जाणार हे पण माहिती नाहीये. याचा अंदाज असतो, पण अंदाज हा किती वरचा किंवा किती खालचा हे नाही सांगता येत आपल्याला. यामुळे आपण अशा वेळी असं म्हणूया याला की यावेळी गुंतवणूक आपण करायला हवी, पण ती वेगवेगळ्या माध्यमातून करायला हवी. वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे काय की मी याच्यासाठी परत एकदा तो ऑक्टोबर 2021चा संदर्भ देतो की 2021 मध्ये जर बाजार वर आहे असं वाटत होतं आणि त्यावेळी जरी गुंतवणूक केली असती तरी त्यानंतर रॅली झाली, म्हणजे ती गुंतवणूक फळली लोकांना त्यावेळेस केलेली सुद्धा. पण आता मात्र आपल्याला कॉशियस राहण्याची गरज नक्कीच आहे. तर अशा वेळी जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा गुंतवणूक करत असताना थोडीशी कन्झर्वेटिव्ह अप्रोच ठेवून आपण करायला हवी. कन्झर्वेटिव्ह अप्रोच ठेवून करायला हवी म्हणजे काय की खरंच जे सेक्टर्स खूप महाग झालेले आपल्याला दिसत आहेत त्या सेक्टर्समध्ये तर गुंतवणूक आपण अर्थातच करायला नको. जे सेक्टर्स थोडे स्वस्त वाटत आहेत त्या सेक्टरमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. फॉर एक्झाम्पल काही दिवसांपूर्वी मी 3-in-1 नावाचं एक प्लॅटर बनवलं किंवा एक पोर्टफोलिओ बनवला जो ग्रेव्हिटी नावाच्या वेबसाईटवरती मी टाकून ठेवलाय. त्या पोर्टफोलिओमध्ये मी आत्ताचे स्वस्त असणारे सेक्टर्स टाकलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर टाकलंय, त्यामध्ये फार्मा आहे आणि त्यामध्ये आयटी सेक्टर आहे. अगदी 15 दिवसांपूर्वी मला वाटतं तो पोर्टफोलिओ मी त्याच्यावरती ऍड केलाय 3-in-1 नावाचा, 3-in-1 थीमॅटिक नावाचा खरं तर. तर त्या पोर्टफोलिओमध्ये आयटी ऍड केलं होतं कारण आयटी आता स्वस्त वाटतंय आणि तुम्ही काल आणि आज जर बघितलं असेल तर बाजारामध्ये आयटीची रॅली खूप चालली. म्हणजे काल आणि आज मिळून आयटी सेक्टर साधारणतः 6-6.5% वर आलं. तर अशी एखादी अपॉर्च्युनिटी अशा वेळी मिळत असेल बाजारावर असताना तर ती आपण घ्यायला हवी. हा झाला मुद्दा नंबर 1. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की मी अशा वेळी लमसम गुंतवणूक न करता ती एकतर एसआयपीच्या माध्यमातून करावी किंवा एसटीपीच्या माध्यमातून करावी. आता एखाद्या व्यक्तीला जर आता गुंतवणूक करायची, त्यांच्याकडे 10 लाख रुपये गुंतवणूक करण्यासाठी आहेत किंवा 1 कोटी रुपये आहेत, रिस्पेक्टिव्ह ऑफ द अमाऊंट, ती गुंतवणूक आपण सरसकट बाजारामध्ये किंवा बाजारांच्या फंडामध्ये न टाकता त्याला आपण सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन पद्धतीने लिक्विड फंडांमधून जे टार्गेट फंड्स आहेत त्या टार्गेट फंडांमध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ नेक्स्ट 6 months, 8 months और 12 months जे काय आपल्याला त्यावेळी योग्य वाटत असेल अशा पिरियडमध्ये थोडे थोडे करून
ते टार्गेट फंडांमध्ये मूव्ह करावेत. सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन हा म्युच्युअल फंडाचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये आपण लिक्विड फंड म्हणजे ज्याच्यामध्ये सेव्हिंग अकाउंट सारखा तो फंड असतो, त्यातून पैसे थोडे थोडे करून बाजाराच्या फंडांमध्ये जातात. बरोबर. ही आपण एक सेशन सुद्धा या एसटीपी या एक ह्याच्यावरती केलेलं आहे आणि ते तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवरती किंवा फेसबुक वरती मिळू शकतं. राईट. आणि मानसी, तू त्यात छान समजावून सांगितलं एसटीपी म्हणजे काय ते. तर ते नक्कीच बघा. तर त्यात एसटीपी हा प्रकार आपण ही योग्य वेळ आहे अशा प्रकारे एसटीपी करण्यासाठीची. तिसरा एक प्रश्न सगळ्यांकडून आता येत असतो, तो प्रश्न म्हणजे एसआयपी आता करावी का, यावेळी मी एसआयपी करावी का? तर याचं सरळ सोट आणि अगदी साधं सोपं उत्तर असं आहे की एसआयपी ला कुठलीही वेळ चालते, कुठलीही वेळ अयोग्य नसते एसआयपी साठी. कारण यावेळी जर एसआयपी केली आणि उद्या चालून पुढच्या 6 महिन्यांमध्ये बाजार जर खाली आला तर ते त्या माझ्या एसआयपी साठी खूप फेवरेबल आहे. का एसआयपी साठी फेवरेबल? कारण एसआयपीच्या माध्यमातून दर महिन्याला पैसे जाणार आहेत आणि जर उद्या बाजार आला तर मला पुढच्या 6 महिन्यांच्या खालच्या लेवल्स मिळणार आहेत. म्हणजे मला स्वस्तामध्ये शेअर्स मिळणार आहेत किंवा स्वस्तामध्ये फंड्स मिळणार आहेत. मग स्वस्तामध्ये मी गुंतवणूक करायला हवी. तर माझं जेव्हा डिप्लॉयमेंट होतंय, मी जेव्हा पेरतोय तेव्हा मी स्वस्तामध्ये पेरतोय किंवा मी जेव्हा विकत घेतोय तेव्हा स्वस्तामध्ये विकत घेतोय. तर ती एसआयपीच्या माध्यमातून करायला हवी. समजा बाजार वर गेला तर मला एसआयपी मध्ये फायदाच होणार आहे. बरोबर. तर एसआयपीची जी गुंतवणूक आहे त्याला कुठलीही वेळ नसते. ती वेळ आपण साधण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये. एसआयपी अगदी कधी पण आपण चालू करून टाकावी. जसं मी एसटीपी सांगितली, तशीच एसआयपी ही आपल्या अकाउंट मधून जाणारी थोडी लॉंग टर्मची पद्धत आहे. तर हे प्रकार आपण मानसी मला वाटतं अडॉप्ट करावेत जर आपल्याला नवीन गुंतवणूक करायची असेल तर. ओके. सर, 2 विषय आपण पाहिले. एक म्हणजे पैसे काढून घेणं पाहिलं. दुसरं म्हणजे एखाद्या इन्व्हेस्टरला नव्याने काही रक्कम टाकायची असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे पाहिलं. मात्र काही गुंतवणूकदार असे आहेत जी गेली 2 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष त्यांचा पोर्टफोलिओ होल्ड करून आहेत. तर नेमकं त्यांनी आता या मार्केट लेव्हलला करावं तरी काय? हा, म्हणजे मला तुझा प्रश्न कळाला की तुम्ही याला पण नाही म्हणताय, त्याला पण नाही म्हणताय, हो ना. नेमकं करायचं काय? बरोबर. तर नाही, खरं याचं उत्तर असं आहे की आपण आपल्या ध्येयाला जे योग्य आहे ते करावं. आता याचं मी थोडंसं खुलवून सांगतो आणखी, की आपण जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा त्या गुंतवणुकीचं आपण एक ऍसेट अलोकेशन करत असतो. म्हणजे काय की माझी टाइम फ्रेम आहे हे ते त्यावेळी ठरलेलं असतं गुंतवणूक करताना, किंवा मला कधी पैसे लागणार आहेत, मी किती अग्रेसिव्ह फंड पोर्टफोलिओ बनवला आहे, त्यानुसार माझ्या फंडामध्ये किंवा माझ्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी किती आहे, डेट किती आहे, गोल्ड किती आहे याचं प्रमाण ठरलेलं असतं. तर त्याचं सरळसोट उत्तर आहे असं आहे की आपण ते प्रमाण मेंटेन करावं. आता मला माहितीये की ही काही अशी आयडियल सिच्युएशन नसते, ते प्रमाण प्रत्येक वेळी मेंटेन झालेलंच असतं असं नाहीये. उदाहरणार्थ, बाजार वाढल्यामुळे बाजार जेव्हा वाढतो तेव्हा इक्विटी म्हणजे त्यातला शेअर्सचा जो भाग आहे तो जास्त जोरात वाढतो, डेट आणि गोल्डचा भाग जास्त जोरात वाढत नाही. मग काय होतं की आपलं पूर्वीचं जे प्रमाण आहे ते पूर्वीचं प्रमाण डिस्टर्ब झालेलं असतं. म्हणजे इक्विटी माझ्या पोर्टफोलिओमध्ये पर्सेंटेज टर्म्स मध्ये जास्त होऊन जाते बाजार वाढल्यामुळे. मग अशा वेळी मी काय करावं की मी त्यातलं इक्विटीचं प्रपोर्शन परत कमी करावं आणि ते इक्विटीचं प्रपोर्शन कमी करून परत माझी जी ओरिजिनल लेवल होती त्या लेवलला आणून ठेवावं. हा झाला मुद्दा नंबर 1. कधीतरी असं होतं की बाजार खाली असताना मी काही इन्व्हेस्टमेंट थोड्याशा जास्त करून ठेवलेल्या आहेत आणि थोडासा टॅक्टिकल कॉल घेतलाय. टॅक्टिकल कॉल म्हणजे बाजार खाली असताना मी इक्विटी मार्केटमध्ये थोडेसे जास्त पैसे टाकले, असं आपण टॅक्टिकल कॉल घेतो कधीतरी. सगळेच्या सगळे टाकले असं नाही म्हणत आहे, पण काही थोडंसं प्रमाण मी वाढवलं इक्विटीमध्ये. ते जे वाढवलेलं प्रमाण आहे ते कदाचित एखाद्या त्यावेळेसच्या फेवरेबल फंडामध्ये असू शकतं किंवा सेक्टरमध्ये असू शकतं. फॉर एक्झाम्पल, मिड कॅप स्मॉल कॅप जेव्हा स्वस्त होते तेव्हा मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये आपण थोडंसं अलोकेशन वाढवून टाकतो, किंवा एखाद्या सेक्टरमध्ये, जसं आता आयटी सेक्टरमध्ये मी वाढवायचं सांगत आहे. काही महिन्यांपूर्वी आपण इंटरनॅशनल इक्विटी मध्ये सुद्धा सांगितलं वाढवलं होतं. तर हे जे वाढवलेले अलोकेशन्स आहेत ते वाढवलेले अलोकेशन्स आता चांगले फळलेत आपल्याला. मग ते या लेवलला कमी करण्याची वेळ आहे. कमी करून माझा जो पोर्टफोलिओ आहे तो माझा मूळ जे डिझाईन होतं माझ्या पोर्टफोलिओचे, की माझ्या पोर्टफोलिओमध्ये एवढं इक्विटी, एवढं डेट, एवढं गोल्ड असावं, त्या मूळ डिझाईनला मी आणून ठेवावा. आणि ही योग्य वेळ त्याच्यासाठी असते. अगदीच आपल्याला फारच भीती वाटत असेल की बाबा बाजार खूपच वर आणि खूपच जोरात पडणार आहे, तर मूळ डिझाईनपेक्षा थोडीशी इक्विटी कमी करावी, असं आपण म्हणतो. पण जो पहिला प्रश्न होता की मी सगळं विकून कॅश मध्ये बसावं का, तर त्याचं उत्तर नाहीये. कारण त्याने चुका खूप होण्याची शक्यता असते.
आपण जो आपला मूळ गाभा आहे, आपलं जे मूळ डिझाईन आहे, जे अलॉकेशन आहे, ज्याच्यामध्ये वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर हे थोडंसं कधीतरी कमी जास्त करतो, तसा हा कमी जास्त करण्याचा प्रकार आहे. तर यावेळी तुम्ही इक्विटी थोडी कमी करा, जी आधी घेतलेली असेल किंवा आत्ताची असेल, पण अख्ख्या तुमच्या स्ट्रक्चरला तुम्ही धक्का लावू नका. हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि यांनी होईल काय, की जर इथून बाजार वर गेला तरी पण मला जे काही माझ्याकडे इक्विटी आता आहे राहिलेली, त्या इक्विटीच्या माध्यमातून मला रिटर्न्स मिळणारच आहेत. समजा बाजार खाली आला तर मला माहितीये की मी थोडंसं कन्झर्वेटिव्ह गेल्यामुळे माझा पोर्टफोलिओ तेवढा खाली येणार नाही. मी एक उदाहरण देतो हे सांगण्यासाठी, म्हणजे याच्यासाठी जे पोर्टफोलिओ आता आपण सगळे ओपन करून ठेवलेले आहेत ग्रेव्हिटीच्या वेबसाईटवरती, तर त्या ग्रेव्हिटीच्या वेबसाईटवरती जर कोणी जाऊन बघितले तर तिथे त्यांना लक्षात येईल की बॉर्नव्हिस्टाचे जे पोर्टफोलिओज आहेत, टर्बो प्लस असेल, ग्रो मॅक्स असेल, ग्रो प्लस असेल, अशा प्रकारच्या पोर्टफोलिओज मध्ये आपण काही प्रमाणामध्ये गोल्ड आणि काही प्रमाणामध्ये डेट टाकून ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारचे जे पोर्टफोलिओज आहेत ते जेव्हा बाजार पडतो तेव्हा कमी पडतात, पण जेव्हा बाजार वाढतो तेव्हा ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढतात सुद्धा. तर म्हणून हे जे मिक्स अँड मॅच आपण करायचं म्हणतो ते त्या कारणासाठी आपण करायला हवं. कारण म्हणजे द व्हेरी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट थिअरीच आपल्याला असं सांगते की आपण अशा पद्धतीची पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करायला हवी. तर मला वाटतं हे त्याचं उत्तर आहे. येस सर, याचा सारांश जर काढायचा झाला तर असं आहे की पोर्टफोलिओमध्ये माझ्या मते ऍसेट अलोकेशनला खूप महत्व आहे. म्हणजे रॅन्डमली आपल्याला आवडतात त्या स्कीम्स आणि आवडतात ते स्टॉक सिलेक्ट न करता जर योग्य पद्धतीने आपण इक्विटी, डेट आणि गोल्ड याचं जर ऍसेट अलोकेशन मेंटेन केलं तर मार्केट खाली असो किंवा मार्केट पीक वरती असो, आपल्या पोर्टफोलिओ हा नेहमी एका चांगल्या कंडिशन मध्ये वाढत राहतो आणि व्होलॅटिलिटीचा तेवढा धक्का बसत नाही पोर्टफोलिओला. आणि माझ्या मते ग्रेव्हिटीचं हे जे तुम्ही आता पोर्टल सांगितलं त्याच्यावरती अशाच पद्धतीचे योग्य ऍसेट अलोकेशनने तयार केलेले पोर्टफोलिओज आहेत तिथे. करेक्ट. मला वाटतं ऍसेट अलोकेशनचा मी स्टॉन्च ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि मी कायम ऍसेट अलोकेशन रेकमेंड करतो. कारण ज्याला आपण म्हणतो ना परिपूर्ण आहार जसा असतो तसा हा परिपूर्ण प्रकार आहे गुंतवणुकीचा ऍसेट अलोकेशन हा, आणि त्यामुळे तो आपण करायला हवा. नक्कीच. माझ्या मते सर आजचं सेशन आपण इथे आज थांबवूयात. मी सगळ्या आमच्या जे आमचे हे सेशन ऐकता आहेत, बघता आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि आमचे हे व्हिडिओज मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये शेअर करा. कारण आम्ही ही जी इन्व्हेस्टर अवेअरनेसची जी चळवळ सुरू केलेली आहे ती आम्हाला घराघरात पोहोचवायची आहे आणि यासाठी अर्थात तुम्हीच आम्हाला मदत करू शकतात. सो आय रिक्वेस्ट एव्हरीबडी प्लीज शेअर अवर व्हिडिओज. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जोडले जा आमच्याशी, लोकांना जोडा आणि हा प्रवास आपण पुढे नेऊया याच प्रकारे. ओके, धन्यवाद.